हॅलो फ्रेंड्स, तर इथे आपण बघणार आहोत यम्मी यम्मी दुकानासारखं दही कसं बनवायचं ते. तर इथे मी घेतलेलं आहे मिल्क पावडर आणि त्याच्यानंतर मुरवण्यासाठी मी थोडंसं दही घेतलेलं आहे, 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तर ह्याची जी क्वांटिटी आहे 1 लिटर दुधामध्ये थोडंसं 1.5 ते 2 चमचा मी मुरवण्यासाठी दही घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये हे दही दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित प्रकारे. जर तुमच्याकडे रवी असेल तर रवीने व्यवस्थित प्रकारे ढवळून देखील घेऊ शकता. त्याच्यानंतर मी छोटी 1.5 वाटी ह्याच्यामध्ये मिल्क पावडर मिक्स केलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता त्याच्या गाठी नाही राहिल्या पाहिजेत, त्याच्यामुळे ते व्यवस्थित रवीने देखील ढवळू शकता. इथे माझ्याकडे रवी नव्हतं म्हणून मी व्यवस्थित चमच्याने ते ढवळून घेतलेलं आहे मिश्रण. मी इथे 1 लिटर दुधासाठी 1.5 वाटी मिल्क पावडर यूज केलेली आहे आणि ते व्यवस्थित असं ढवळलं आहे. 1-2 मिनटं पाहिजे तर तुम्ही शिजवू देखील शकता, बट नाही शिजवलं थोडंसं लुकवॉर्म दुधामध्ये जरी मिक्स केलं तरी देखील चालेल. आणि हे मी मस्तपैकी असं ढवळून आणि दोन्ही पात्रांमध्ये असं मिक्स करून त्याच्यानंतर मी ते ठेवून दिलेलं आहे. एक 12 ते 24 तासामध्ये तुमचं यम्मी यम्मी दही हे रेडी झालेलं असतं. इथे तर मी सकाळी लावते दही आणि रात्री दही रेडी असतं. साईला दही खूप आवडतं, ती नेहमी जेवणामध्ये खात असते. साई व्हिडिओ काढायला नव्हती, थोडंसं सांडलेलं आहे इथे. बट इथे खूपच छान. मी रात्री आल्यानंतर चेक केलं तर दही हे रेडी झालं होतं. जर इथे तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये लावाल तर ते अजूनच खूप छान टेस्ट येते. तर तुम्ही नक्की ट्राय करून सांगा की ह्या उन्हाळ्यामध्ये असं दही बनवलेलं कसं वाटेल. ह्याच्यात तुम्ही लस्सी, छास हे देखील पिऊ शकता. ते तुमच्या स्किन आणि हेअरसाठी देखील हेल्दी आहेच, पण पोटासाठी देखील हेल्दी आहे. थँक्यू.